हिंगोली जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे, ज्याचे नाव आहे किल्ले पेठ वडगाव. गोमुखी पद्धतीच्या महादरवाज्यातून आपण आत येतो. पेठ वडगावचा किल्ला आपण पाहण्यासाठी जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील गिरिदुर्गमध्ये मोडणारा किल्ले पेठ वडगाव. चिमट्याची चाली जास्त नाही. हा पहिला बुरुज लागला लगेच. छोटेखानी टेकडीवर असणारा हा किल्ला आहे. हा बुरुज पाहिल्यानंतर आपणाला लगेच बाजूला धान्य कोठार वगैरे आहेत, तीही पाहू आपण. आणि आपण धान्य कोठार शेवट पाहू. प्रथम किल्ला पाहून येऊ. ही एक अशी दरवाजाची कमान असावी, त्या ठिकाणी रूम्स असाव्यात त्या. आणि दुसरा बुरुज, ह्या बुरुजाच्या पुढे आल्यानंतर ही अखंड तटबंदी आहे व अखंड तटबंदीच्या ठिकाणी आपणाला एक बुरुज आणि महादरवाजा पाहायला भेटतो. दरवाजा आहे, गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे, पाहू शकतो. गोमुखी पद्धतीच्या दरवाजातून आपण गडावर पोचून जातो. पाहू शकतो, गडावर आपण पोचून गेलो. आता आपण प्रथम गडाच्या तटबंदीवरून फिरू व शेवटी आपण गडाच्या आतील भाग पाहू. आत आल्यानंतर उजव्या हाताने आपण आपली गडफेरी चालू केली. गडफेरी चालू करताना चारी कोपऱ्यात चार भक्कम असे बुरुज पाहायला भेटतात. आपला झेंडा डोलाने वर फडकत आहे अशी ही तटबंदी. आपण ह्या अशा वरच्या तटबंदीवरून सरळ स्ट्रेट जाऊ. रेणुका देवीचं मंदिर आहे गडावर. किल्ले वडगाव. पेठ वडगाव किल्ला, तालुका कळमनुरी आणि जिल्हा हिंगोली येथील हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. चार बाजूला चारही कोपऱ्यात बुरुज आहेत, तटबंदी आहे आणि मध्ये अवशेषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आता कोपऱ्याच्या बुरुजावर आलो आपण. हा आपल्याला आता या बाजूचा दुसरा बुरुज लागला. हा ही भक्कम बुरुज आहे. तसंच आपणाला ही अशी तटबंदी पाहायला भेटते लांबपर्यंत. तर पेठ वडगाव गाव ही लांबपर्यंतची तटबंदी पाहत पाहत आपण आता पुढच्या बुरुजाच्या दिशेने जाऊ.
गिरिदुर्ग आहे. माझ्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग असावा. आपण आता तिसऱ्या बुरुजावर पोहोचून गेलो. या ठिकाणी नावरून जर पाहिलं तर पूर्ण किल्ला व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतो. 2 भुयार आहेत. पाठीमागचा बुरुज इथून खूप सुंदर पाहायला भेटतो. तर पुन्हा दाखवू आपण असा तो बुरुज. आता एक एक बुरुज पाहत आपण या शेवटच्या बाजूच्या बुरुजावर आलो. या बाजूला असं बुरुजाची बाजू आहे व या ठिकाणी काही घरं असावीत त्या काळी. भुयारसुद्धा आहेत. तीही पाहू. 3 भुयार आहेत. या कडेच्या बुरुजावर आलो. समोर बुरुज येतो. हा एक बुरुज आहे भक्कम. या ठिकाणी भुयार आहे, तेही पाहू आपण. तटबंदी मात्र गडाला पूर्ण व्यवस्थित अखंड आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी तटबंदी आहे. आतील भाग आपण शेवट पाहू. प्रथम किल्ल्याचा सर्व बाजूचा अभ्यास करू. आपण ज्या एंट्रीतून येतो त्या ठिकाणच्या बुरुजावर आपण पोहोचून गेलो होता. पहिला बुरुज. किल्ले वडगाव गाव आहे, परंतु जो किल्ला आहे तो पेठ वडगाव या गावात आहे. या ठिकाणी पहिला बुरुज एंट्री करतो तो पहिला बुरुज येते. या बुरुजावरून सर्व गावाचा नजारा पाहता येतो. गडावर असणाऱ्या आता आपण रेणुका माताच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ. एक विहीर आहे पाण्याची, खूपच मोठी आहे ती सुद्धा. चल हां, मुख्य मंदिर बंद आहे. देवीची मूर्ती. रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आपण आता आत येऊन गेलो. या अशा तटबंदीमध्ये मंदिर आहे हे. या ठिकाणी या बारवमध्ये जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. आपण आता गडावर जे भुयार आहे त्या भुयारांची सफर करायला जाऊ. कळमनुरी तालुक्यातील हा एकमेव गिरिदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा. दोन भुयार, त्या बाजूचे अवशेष राहिले आहेत पाहिजे तेवढे पाहून घेऊ. हा बुरुज आहे या बाजूचा.
या ठिकाणी काही देवदेवतांच्या अशा दगडात तांदळा स्वरूपात बोलू शकतो यांना आपण मूर्ती इथं आहेत. किल्ले वडगावच्या पेठ वडगावच्या किल्ल्यावर पाहण्यासारख्या वास्तू बोलताल तर एक विहीर आहे, 2 पाण्याची टाकी आहेत, 2 भुयार आहेत, 2 कोठारे आहेत आणि हमामखाना, तटबंदी आणि 6 बुरुज आहेत. असे हा आपला गिरिदुर्ग किल्ला आहे. कळमनुरी तालुक्यातील ही विहीर. आपण आता पाण्याची टाकी, हमामखाना व इतर सर्व वास्तू पाहून घेऊ. ही पाण्याची टाकी, ही भुयारे आहेत 2, तीही पाहू आपण. 2 भुयारं, 2 पाण्याची टाकी आहेत. जायचं का दगडात बसलं असलं तर सापडत नाही. हाच रूम आहे. वास येते खूप या ठिकाणी. वास याचा पटवाघांचा खूप वास येतो इथं, त्यामुळे पण याच्या पुढे काही जात नाही. या बाजूचं भुयार पाहून घेऊ. ही कोठार आहे, धान्य कोठार. बरंच मोठे आहेत. धान्य कोठार आहे, बरंच मोठे आहे. लगेच समोरच या कोठाराच्या समोर अजून एक धान्य कोठार आहे. हे सुद्धा बरंच मोठे. अडचणी खूप, इचुकाट्याची अडचण. हे समोर 2 धान्य कोठार आहे. इकडे एक खाना आहे, इकडे एक हमामखाना आहे व इथे एक चोर दरवाजा आहे किंवा भुयार काहीतरी आहे. या ठिकाणी एक आपण कोठार आहे व याही ठिकाणी कोठार आहे. तर दोन्ही कोठार आपण पाहिली. तसेच एक या ठिकाणी पाण्याचं टाक आहे तेही पाहिलं आपण. आता या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला अजून एक कोठार आहे, ते पाहू. याचं कोठार आहे, धान्य कोठार. या ठिकाणी बी वास खूप येतो, त्यामुळे आत नाही जात. हे एक पाण्याचं टाकं आहे आणि हे एक मोठं पाण्याचं टाकं आहे आणि तिथं 2 रूम आहेत छोटेसे व ही अशी तटबंदी पाहायला भेटते. या बाजूचे अवशेष राहिलेत पाहिजे ते पाहून घेऊ. या ठिकाणी वाड्याचे अवशेष असावेत. नाही, भुयार येतही किंवा रूम असणार त्या काळी. ते जे गाव आहे ते किल्ले वडगाव आहे व हे जे आहे हे पेठ वडगाव आहे. व आता आपण किल्ल्याची सफर पूर्ण केली व परतीच्या प्रवासाला निघू. आता किल्ले पेठ वडगावचा पूर्ण किल्ला आपण पाहिलेला आहे व येथे मंदिर सुद्धा पाहिलेलं आहे. किल्ल्याला 4 बुरुज आहेत, मंदिर आहे, 3 भुयार आहे, 1 पाण्याची टाका आहे व 2 खाना आहे आणि खाली काही एक कोठार आहे. कोठाराच्या वर मेन एंट्रन्स महादरवाजाची एंट्री आहे गौमुखी आकाराची व खूपच चांगला किल्ला आहे व वाड्यांचे इतर अवशेष सुद्धा आहेत. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया.
किल्लेपेठ वडगाव आपण आता पाहिलं आहे व किल्ला पाहून झाल्यानंतर आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे। या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे, गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे। खूपच सुंदर असा हा दरवाजा आहे। सर्व किल्ला पाहिला आहे। किल्ला पाहण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते। किल्लेपेठ वडगाव डन। जाताना आपण ते जे भुयार आपण सुरुवातीला होतं ते पाहून घेऊ एकदा। पहिल्यांदा त्याच्या वरच्या बाजूला जे रूम आहे ते पाहून घेऊ। अशी थोडीफार एक तर रूम आहेत, हे 2 रूम आहेत इथं व या ठिकाणी एक आग्या मावळ आहे, खूप मोठा आग्या मावळ आहे। समोर जर पाहिलं तर खूप मोठं इथं हे आग्या मावळ आहे। खूप जपून आणि काळजीपूर्वक यायचं आहे किल्ल्यावर, कोणत्याही प्रकारचा आवाज न करता। या ठिकाणी आता जे भुयार आहे ते एकदा पाहू आपण। छोटेसे भुयार, या बाजूला बरंच मोठे आहे बी, ठीक आहे। किल्ला आपण आता उतरण्यास सुरुवात करू। बुरुज आहे, सर्व किल्ला पाहून अर्ध्या तासात होतो। किल्ला पाहून आपण आता खाली उतरू। गडावर गाडी घेऊन येण्यापेक्षा गडावर चालत येण्याची मजा ही वेगळीच असते। तर किल्ल्यावर आल्यानंतर आपण कधीही चालतच यावे। पायथ्यापासून 10 मिनटं गडावर चढण्यासाठी लागतात। ही एक इथं गाईंची खळदूज आहे। ही पाण्याची टाकी आहे। ह्या पाण्याच्या टाकीची खून लक्षात ठेवून यायचं आहे। गडावर जाताना ह्या पाण्याची टाकीची खून किंवा रेणुका माता मंदिर कोणालाही विचारलं तरी सहज पत्ता आपल्याला भेटून जातो। गावामध्ये असं शिल्प आहे, पाहू शकतो, हे गावामध्ये आहे।